हो हो मित्रांनो, मी सांगितलेली गोष्ट झाली खरी आणि संग्राम चौगुले गेलेत बिग बॉसच्या घरामध्ये। तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्या मागचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता। पेन पेपर एंटरटेनमेंट या आमच्या चॅनलवरती मी टाकलेला होता। मी सांगितलं होतं की वाईल्ड कार्ड म्हणून जे जाणार आहेत त्यामध्ये एक आहेत संग्राम चौगुले आणि तेच आता घरामध्ये गेलेले आहेत। आणि मी सांगितलेल्या भरपूर अशा गोष्टी आहेत, भरपूर मी माझ्या व्हिडिओज मध्ये जे काही रिव्ह्यू देतो, जे काही गोष्टी सांगतो ते भाऊच्या कट्ट्यावरती त्या रितेश भाऊ बोलतातच त्या गोष्टी। त्याबद्दल मला खूपच भारी वाटतं आणि छान वाटतं। क्यों हिला डाला ना। वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो। स्वागत आहे तुमचं माझ्या दोन्हीत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट। मित्रांनो, आता संग्राम चौगुले घरामध्ये गेले आणि पहिल्याच दिवशी निकी सोबत भयंकर त्यांचे भांडणं झाले। निकीने त्यांची अक्कल वगैरे काढलेली। आता रितेश भाऊ निकीनी त्यांच्याबद्दल जे जे शब्द वापरले संग्राम भाऊ बद्दल, तर ते रितेश भाऊच्या कट्ट्यावरती निकीची परत काहीतरी खरडपट्टी करतील किंवा तिचा पाणउतारा करतील। मला तर असं वाटतं की यावेळेस तिला नक्की जेलमध्ये टाकतील। कालच्या टास्क मध्ये जेव्हा संग्राम भाऊ घरामध्ये गेले आणि तेव्हा बिग बॉसने सांगितले की तुम्हाला एक टास्क देण्यात येणार आहे की बाबा असं तुम्हाला जे अपात्र वाटतात घरातले सदस्य त्यांना पाण्यामध्ये फेकायचे। आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्यांना ज्यांना वाटतं त्यांना पाण्यामध्ये फेकलं त्यांनी। आणि विशेष म्हणजे निकीला जेव्हा पाण्यात फेकायची वेळ आली तेव्हा निकीने सांगितलं होतं की बाबा माझ्या नाकाचा वगैरे काहीतरी प्रॉब्लेम आहे तर मी नाही जाऊ शकत। बिग बॉसने सांगितलं की बाबा मेडिकल वाल्यांना मी विचारले तू पाण्यात जाऊ शकतेस, फक्त नाक सांभाळ। पण ती जाण्यासाठी खूप टाळाटाळ करत होती। अरबाज पण तिच्या सपोर्ट मध्ये आला। आता अरबाजला एवढं काय गरज आहे यार, एवढं का तिच्या मागे पुढे करतोस यार त्या मांजरीच्या, मला तेच कळत नाहीये। एवढं जर रितेश भाऊनी तुला समजून सांगितलंय बाबा तू नको तिची मदत करू, तिला हप्त्याभराचे भांडे वगैरे घासायला सांगितलेले आहेत, पण तरीही ती बाई प्रत्येक ठिकाणी नखरेच करते स्वतःचे। आणि त्याच्यानंतर संग्राम भाऊनी जेव्हा प्रत्येकांना पाण्यात ढकललं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मी का ढकलतोय त्याच्या मागचं कारण पण आहे। वैभवला पण सांगितलं की बाबा वैभव आणि अरबाज या दोघांना सांगितलं होतं की बाबा तुमची जे अरबाज तू जे म्हणतात वैभवला का म्हणतात त्याच्या मागचं रिझन सांगितलं का तर बाबा सगळे त्याचीच कॉपी करतो ना तो। भाईने बोला करणे का तो करणे का, बस वैभवचं असंच असतं। भाई ने बोला करने का तो करने का। त्याच्यानंतर जेव्हा संग्राम भाऊनी सांगितलं की बाबा तुम्हाला काय वाटतं जय विरूची जोडी आहे की मुन्नाबाई एमबीबीएस मधली सर्किट आणि मुन्नाची जोडी, तेव्हा त्यांना वाटतं सर्किट मुन्ना। मग ते सांगतात की बाबा असं ते जे उदाहरण ज्या पद्धतीने दिलं तर संग्राम भाऊनी, तर ते उदाहरण जान्हवीला आणि अभिजितला यांना खूप आवडलं। आता अभिजित, जान्हवी आणि पॅडी दादा हे तिघे जण जेव्हा बसले होते, आता मी प्रोमो पाहिला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला हे उदाहरण खूप आवडलं आणि त्यांची ती तारीफ वगैरे चालू आहे। संग्राम चौगुले आता घरामध्ये गेल्यामुळे आता घरात बी टीम यांची जरा पॉवर जास्त वाढलेली आहे। कारण आता काय झालेलं माहितीये का, बॉडी बिल्डर कोणतरी यांच्या विरोधात गेलेले, जे अरबाज आणि वैभव यांच्या विरोधात कोणीतरी स्ट्रॉंग माणूस गेलेला आहे। त्यामुळे बी टीम मधल्या सगळ्यांनाच, वर्षाताईंना, अंकिताला, पॅडेदादांना, अभिजितला वगैरे सगळ्यांना भारी वाटते की बाबा चला कोणतरी आपल्याकडून माणूस आलेला आहे। क्यों हिला डाला ना। काल जेव्हा संग्राम चौगुलेने जो टास्क केला आणि त्याच्यानंतर जेव्हा निकी आणि अरबाज जे भडकत होते त्यांच्यावरती, म्हणजे ते कुठेतरी हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते की बाबा हा माणूस चांगला नाहीये, हा आमच्या विरोधात वागतोय वगैरे सगळ्या गोष्टी, तो एक बोलतो एक करतो वगैरे। आणि निकी तर डायरेक्ट बोलली की बाबा माझ्या अगोदर याला बाहेर काढते वगैरे, चुटकी वाजून सांगत होती, त्याच्यावर ओरडत होती, तरी तो काय बोलला, इग्नोर करायचं, तो शांततेत खेळतोय। मला तरी असं वाटतं की संग्राम चौगुले जास्त दिवस टिकतील, तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। आजपर्यंत मराठी बिग बॉसच्या इतिहासामध्ये असं कोणीच नाही की वाईल्ड कार्ड आलं आणि विनर झालेले, पण कदाचित संग्राम चौगुले यांच्यामध्ये ते पोटेन्शियल मला दिसते की ते विनर होतील का, तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। दुसरी गोष्ट मध्ये आता जान्हवी आणि अरबाज या दोघांना खूप भयंकर प्रकारचं टेन्शन आलेलं की बाबा हा स्ट्रॉंग माणूस घरात आलाय, अख्खे घरातले सगळे त्यांच्या अवतीभोवती आहेत, त्याला सगळे विचारतात की बाहेर आम्ही कसे दिसतोय, काय वागतोय, काय नाही। तो जेन्युइन पद्धतीने संग्राम चौगुले सगळ्यांना सांगतायत, पण ह्या दोघांना टेन्शन वाढलेलं आहे ह्या दोघांचं। आणि ह्या दोघं वेगळेच राहतात, वेगळे वागतात आणि आरडाओरडा करतात का तर सगळं कॅमेरे यांच्याकडे फिरावे, सगळं फुटेज यांचं दिसावं, त्यामुळे यांचा आरडाओरडा चालू आहे सगळ्या घरामध्ये। पण मला असं वाटतं की एवढा आरडाओरडा करून तुम्ही काय उपयोग नाही, तुमचं एवढं तुम्ही शेण खातायत यार अरबाज आणि निकी यार, सगळेजण तुमच्या घराच्या बाहेर तुमची निस्ती तू करतायत सगळे लोक, पण तरी का आता एवढे रितेश भाऊंनी तुमच्याबद्दल एवढं वाईट बोलून देखील तुम्हाला कमाल यार, एवढं कसं ते वाईट वागतायत आणि एवढं कसं पुन्हा पुन्हा त्याच चुका करतायत देव जाणे। पण असो, आता घरामध्ये काहीतरी भयंकर प्रकारचं वातावरण तयार झालेले, संग्राम चौगुले आले त्याचा अर्थ काहीतरी भयंकर गोष्टी घडणार आहेत, काहीतरी नॉमिनेशनचा टास्क। आता आजचा एक प्रोमो पाहिला ज्यामध्ये नॉमिनेशनचा टास्क होणार आहे, तर त्यामध्ये नेमकं कोण कोणाला किती वेळा नॉमिनेट करते ते मला बघायचंय। आर्या आणि जान्हवीचे पुन्हा काहीतरी भांडणं होताना पण मला शेवटच्या या प्रोमो दिसलेले। संग्राम चौगुले आल्यापासून काहीतरी गेम मध्ये भयंकर प्रकारचे बदल होतील
होणार आणि होत आहेत हे तरी मला वाटते. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. आता काल जेव्हा संग्राम चौगुलेंना जो बिग बॉस यांनी टास्क दिला होता की बाबा पाण्यात फेकायचे त्या लोकांना जे अपात्र ठरलेले आहेत आणि जे अपात्र आहेत किंवा जे पाण्यामध्ये पडतायत तर त्यांना 1 हफ्ता फर्निचर वापरायची काही संधी नाही मिळणार किंवा त्यांना बेड वापरायची काही मुभा नाहीये किंवा त्यांना जेवण पण व्यवस्थित नाही दिलं जाणार तेव्हा बॉईल जेवणच मिळणार वगैरे हे सगळं सांगितलेलं बिग बॉसने. आणि त्याच टेन्शन निकीला वगैरे अरबाजला आलं कारण त्या दोघांना आता बॉईलच खावं लागणार. पण त्याच्या नंतर जाऊन आता सूरजवर कुठेतरी अरबाज राग काढतोय, त्याला सांगतोय की बाबा फर्निचरवर बसलं तर तू आरडाओरडा करायचा, हे करायचा, मला बोलतोय तू त्यांना का नाही बोलतोय. तो त्याला धक्के देऊ देऊ बोलत होता अरबाज. मला असं वाटतं की त्या अरबाजला कुठेतरी आता इन्सिक्युअर फील होतोय. संग्राम चौगुले घरात आलाय त्यामुळे त्याला कुठेतरी इन्सिक्युअर फील होतंय. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि कोण टॉप 5 मध्ये जातील हे तुम्हाला काय वाटतं ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. कारण संग्राम चौगुलेंनी रितेश भाऊंना जे सांगितलं की टॉप 5 मला हे वाटतात तर तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला सांगा. ओके. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट. कारण ही पीपीची दुनिया जरी माझी असली तरी हे चॅनल आपले. धन्यवाद.